आपल्याला हे सर्व काही सोडून जावं लागेल, कारण आजचा शाळेचा शेवटचा दिवस. आज निरोपाचा शेवटचा दिवस. असं म्हणतात, आयुष्याच्या पुस्तकात आनंद देणारे पाठ म्हणजे बालपण. त्या पाठाची शेवटची ओळ म्हणजे आजचा हा दिवस. आजचा हा दिवस आमच्यासाठी अत्यंत भावनिक आहे. तेव्हा सातवी वर्ग शिक्षक आत्मेश सर आणि बचाव वर्ग शिक्षिका शिंदे मॅडम होत्या. 7वी संपून 8वीत गेलो. 8वीत परीक्षेचा अभ्यास सुरू झाला. परीक्षेच्या अभ्यासात 8वी कशी संपली कळलंच नाही, पण आम्ही 6,099 शिष्यवृत्तीस पात्र ठरलो. 9वीत गेलो. 9वीत मज्जा मस्ती आनंदाने संपून 10वीच्या वर्गात प्रवेश केला. खूप राग होता, दुःख होतं, पण आता नाही, कारण पहिलीपासून एकत्र आलेले मित्रमैत्रिणी वेगळं होणार असं कधीच वाटलं नव्हतं. 10वी बघता बघता आज संपली. खूप दुःख होतंय सगळं सोडून जाताना. आमचे 8वी ते 10वीचे वर्ग शिक्षक जाधव सर यांनी या 3 वर्षात छान इतिहास शिकवला. आमच्यावर खूप छान संस्कार घडवले. आम्हाला मराठीला शिकवणारे सातपुते सर यांनी हसत खेळत मराठी शिकवलं. इंग्रजीला शिकवणारे सिंगे सर आमचे इतरांपेक्षा जास्त परिचित आहेत. सर आम्हाला 5वी पासून शिकवतात. सर 5वीचे वर्ग शिक्षक सुद्धा होते. असा एकही तास पाटील सरांनी हिंदी बरोबर शिस्त सुद्धा शिकवली. आमचे सर रजेवर असताना आमच्या वर्गाला सांभाळणारे एस पाटील सर यांचे मी मनापासून आभार मानते. संस्कृतला शिकवणारे आत्मेश सरांनी सुद्धा साध्या आणि सोप्या भाषेत संस्कृत शिकवलं. गणितवाला शिकवणाऱ्या पाटील मॅडमांच्या चेहऱ्यावर आम्ही कधीच राग पाहिला नाही. मॅडमांनी छान विज्ञान शिकवलं. विज्ञानवाला शिकवणाऱ्या फाटक मॅडमांचं शिकवणं म्हणजे पाठांतर चांगलं करून घेणं. मॅडम तुम्ही शिकवलेले धडे मात्र आम्ही कधीच विसरू शकत नाही. भूगोलला शिकवणारे नेवसे सर म्हणजे शिस्तीचे धडे. 10वीत सरांनी शिकवण्याची पद्धत बदलली. हे आम्हाला खूप आवडले. सर बोलता बोलता हसवायचे. पीला शिकवणारे गायकवाड सरांनी नवी ओळख आमची निर्माण केली. सरांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही धडस आट्यापाट्या यामध्ये विभागीय स्तराला पोहोचलो. सरांनी नेहमी मनामध्ये जिद्द निर्माण केली. सर शाळेत म्हटलेलं संविधान, प्रतिज्ञा आणि कोणतीही शपथ हातात मॅडम प्रदर्शन परीक्षेत